चित्र आणि अनामिका प्रस्तुत पाहिले ना मी तुला या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथे पार पडला. स्त्री पुरुष समानता विषयक आणि त्यासोबतच विनोदाची मेजवानी असलेल्या या नाटकाला नाटकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्यातील सळसळत्या ऊर्जेचं दर्शन घडवत कोकणाचा झील अंशुमन विचारे आणि जळगावचा जाळंधूर लेक हेमंत पाटील या दोन्ही अतरंगी कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने आजवर रसिकांचं मनोरंजन केलं. आता पाहिले ना मी तुला या नाटकातून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहेत. लग्नानंतर आपल्या जोडीदाराच्या सहवासात प्रेमाचे वेगवेगळे पैलू मांडणाऱ्या या नाटकात अंशुमन आजवरची सर्वात वेगळी भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतंय. विनोदाचे अचूक टायमिंग आणि ॲक्शन रिॲक्शनमुळे अंशुमनने प्रेक्षकांना देखील आपल्यासोबत नाटकात सहभागी करून घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या कलारंजनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पुण्यामध्ये पाहिले ना मी तुला या नाटकाचा शुभारंभ प्रयोग झालेला आहे. अतिशय लोकप्रिय असं नाटक हे होणार आहे, कारण जेवढं विनोदी आहे तेवढं सामाजिक संदेश देणारं हे नाटक आहे. आणि ह्या नाटकामधील प्रमुख पात्र ज्यांनी केलेलं आहे असे विचारे सर आपल्यासोबत आहेत. सर, मनपूर्वक न्यूज अनकटमध्ये स्वागत आहे. थँक्यू. एक आगळं वेगळं नाटक घेऊन तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहात. सामाजिक संदेश तुम्ही देताय. प्रेम, सेक्स, स्त्री पुरुष समानता अशा वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही भाष्य केलेलं आहे. काय सांगाल? मुळात या नाटकाची गोष्टच ही नाट्याबद्दल आहे. कारण आता नाती या शब्दानं बोलताना आपल्याला विचार करून बोलायला लागतं. कारण नातं फार सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये असा दूर होत चाललेला आहे. कारण आपण बघतो की 10 लोक एकत्र असतो की बोलण्यापेक्षा प्रत्येकाचा मोबाईल असतो. तर मला असं वाटतं की तिथे बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष बोललो ना तर नातं आतून जास्त दृढ होतं. आणि आपण जे स्त्री पुरुष असतो किंवा कपल्स म्हणा किंवा होऊ घातलेले कपल्स म्हणा किंवा होऊन 40-1 वर्ष झालेली कपल्स म्हणा, तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी सेम प्रॉब्लेम असतात, फक्त पद्धती वेगळ्या असं सांगण्याच्या. तर त्याच्यावरच आमचं नाटक भाष्य करतं. सुनील हरिश्चंद्र यांनी लिहिले, डिरेक्ट केले, सुमुख चित्रने प्रेझेंट केले. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री पुरुषाने बघायला पाहिजे आणि फार विनोदी अंगाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विषय जरी गंभीर असला तरी फार विनोदी पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आज शुभारंभ प्रयोग आमच्या बालगंधर्वमध्ये झाला आणि अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला पुणेकरांचा. म्हणजे रात्री प्रयोग उशिरा होऊन सुद्धा हा रिस्पॉन्स होता. सो मला असं वाटतं की तुम्ही एकदा नक्की नाट्यगृहात या, एकदा बघा आणि मग ठरवा कसं वाटतं. तुम्ही पात्र जे साकारलेलं आहे, विवाहित पुरुषाचं पात्र साकारलेलं आहे आणि अनेक गमती जमते ह्याच्यामध्ये होतात. प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्याच अंदाजामध्ये विनोदीमध्ये प्रत्येक येणारा प्रसंग झेलत असता. खऱ्या आयुष्यामध्ये पण तसंच राहायला पाहिजे. प्रत्येक पुरुषांनी लग्न झालं की कसं हँडल केलं पाहिजे सिच्युएशन? आता मी सांगण्यापेक्षा ना, कारण मी तसंच जगतो, मी वेगळं काय बोलू शकत नाही. प्रत्येक पुरुष असाच जगत असतो, फक्त पद्धती वेगळ्या असतात. सो मला असं वाटतं की त्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक करता येईल जर आमचं नाटक बघितलं तर. म्हणजे त्यावर विचार नक्की करता येईल रिलेशनवर. सो त्या विचार करण्यासाठी एकदा नाटक बघा, पाहिले ना मी तुला. नक्की सर, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. कायमच आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्याचं काम अभिनेते हेमंत पाटील यांनी केलं आहे. या नाटकात देखील अभिनय कौशल्य, रंगमंचावरील सहज वावर यामुळे हेमंत पाटील यांनी या नाटकातील कथेचा सूत्रधार म्हणून उत्तम काम केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राची हास्ययात्रा याच्यामधून प्रत्येक घराघरामध्ये पोचलेले हेमंत पाटील सर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी पाहिले ना मी तुला ह्या नाटकामध्ये उत्तम असं काम केलेलं आहे. सर, जास्त काही बोलणार नाही. नाटक पाहिलेलं आहे, तुमचं काम देखील पाहिलेलं आहे. पुणेकरांना तुमचं काम आणि संपूर्ण नाटक आवडलेलं आहे. त्याच अंदाजामध्ये तुम्ही केलेलं आहे. जो अंदाज आम्ही तुमचा बघत आलेलो आहे, एकदम कॉमिक अंदाज. काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल, नाटकाबद्दल? हे नाटक जे आहे ते आमचे लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांच्या हातातून म्हणा किंवा यांच्या मेंदूतून आलेली एक कल्पना आहे आणि त्यांनी ती कागदावर उतरवली आणि कागदावरचं रूपांतर तुम्ही आता स्टेजवर बघताय आणि ते तुम्हाला आवडलं आहे असं तुम्ही म्हणताय. तर हे आवडण्याच्या मागे कारण असं आहे की हे नाटक प्रत्येकाच्या मनातलं आहे. म्हणजे मला काहीतरी व्यक्त व्हायचं आहे आणि मला व्यक्त व्हायला जागा नाही. हां, पण मला माझी व्यक्तता कोणीतरी व्यक्त करतं आहे ते बघायला आवडत असतं. तसंच ह्या नाटकात आहे. आम्ही जे व्यक्त होतोय ते प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक पुरुषाच्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे मानवी भावभावनांचा संबंध आणि त्यांचा परस्परांशी, म्हणजे स्त्री पुरुषाचा परस्परांशी असलेला संबंध हे खूप गहिरा दाखवण्याचा प्रयत्न आहे.
त्यामुळे सगळ्यांनी या नाटकाला नक्की यावं अशी माझी अपेक्षा आहे, कारण की बरेचसे बारीक बारीक प्रॉब्लेम आहे ना, हे तुमचे नाटक बघितल्यानंतर सुटू शकतात असं मला एक सांगायचं आहे. आणि माझी भूमिका यात एक मित्र आहे तो या 2 जणांचा, आणि तो काही नाही त्यांच्याशी फक्त गप्पा मारतो, बाकी काही नाही असंच म्हणायला काय हरकत नाही. कारण मी जर माझ्या रोलविषयी सगळं सांगितलं तर मग तुम्ही येणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही या आणि बघा, आणि हे जसे मला भेटले तसे तुम्ही सगळ्यांनी येऊन मला भेटा. काम चांगलं होतंय, वाईट होतंय, सगळ्या प्रतिक्रिया मला द्याव्या अशी इच्छा आहे. सर, तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर म्हणून भूमिका केलेली आहे आणि मित्र म्हणून पण आहात. शेवटला उलगडत जातं. सुरुवातीला सस्पेन्स असतो तुमच्या भूमिकेबद्दल की त्या नाटकाबद्दल सांगणार पण आहे. ठीक आहे, आपण राहूया. आपण फक्त प्रश्न सर असा आहे की स्वानुभव की स्क्रिप्ट मधलं काय दाखवण्याचा प्रयत्न केला? जे बोललो ते सुनील सरांचे शब्द आहेत, आणि जे केलं तो स्वानुभव आहे. त्यामुळे स्वानुभव आणि हे सुंदर सुंदर वाक्य, आणि स्क्रिप्ट अशी आहे की ती अभ्यासाने लिहिलेली आहे. ती त्यांना असं वाटलं, सुचलं म्हणून मग लिहिलं, किंवा नवरा बायकोचं भांडण कुठेतरी ऐकलं आणि मग लिहिलं, असं नाही आहे. इट्स अ सायंटिफिक रिझन, म्हणजे सायन्स आहे. सो ते वापरून त्यांनी लिखाण केलं सुनील हरिश्चंद्र सरांनी, आणि डिरेक्ट पण त्यांनी तसंच केलं. मग त्यामध्ये आम्ही फक्त आमचे अनुभव थोडे म्हणजे असे, ज्याला म्हणतो आपण एक 2 पटरी होती, एक विचारांची म्हणजे लिखाणाची आणि एक स्वानुभवाची, असं समजायला काय हरकत नाही. सर, आम्ही तुम्हाला हास्यजत्रेमध्ये मिस करतोय. लवकरच तुम्ही दिसाल देखील, पण त्याच अंदाजामध्ये तुमच्या नाटकाबद्दल प्रेक्षकांना बरं, हे भाऊ, आता हास्यजत्रा झालंय, आता ह्या नाटकात येईल मी, नाटक पाहायला यायच्या बघा. म्हणजे पुण्यात राहो, मुंबईत राहो, का महाराष्ट्रात कुठे राहो. अबे महाराष्ट्रात काय, फॉरेनला बी जाऊ आम्ही, पण तुम्ही तरी ये जा. म्हणजे हे गैरच प्रेमानं बोलतोय आम्ही, पण माझी एक विनंती किंवा अर्ज आहे बा, का तुम्ही सगळ्यांना पाहिले ना मी तुला या नाटकाला यायचं बरं. अबे मी काम करतो ना यार, अजून का पाहा तुम्हाला, मज्जा येऊन तर पहा, परत येशा, साधी गोष्ट नाही आहे. सध्याच्या काळात रिलेशनशिप सहजपणे संपलं जातं, पण आपण आपल्या नात्याचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतंही नातं हे त्याच्या विश्वासावर टिकतं, त्यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा आहे, असं मत अभिनेत्री सुवेधा देसाई यांनी व्यक्त केलंय. पाहिले ना मी तुला या नाटकामध्ये ज्यांनी स्त्री पात्राची भूमिका साकारलेली आहे अशा सुवेधा मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, स्वागत आहे तुमचं न्यूज अनकटमध्ये. नाटक सगळ्यांनी बघितलेलं आहे, आवडलेलं आहे. आगळी वेगळी भूमिका नाही म्हणणार, कारण जे तुम्ही दाखवलं ते प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असतं, हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय चॅलेंजिंग होतं ती भूमिका साकारताना, आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? चॅलेंजिंग तर होतं, कारण कठीण भूमिका बऱ्याचदा सोप्या वाटतात, कारण कॅरिकेचर असतं, किंवा आपण सर्वसामान्य एका स्त्रीला प्रेझेंट करणं ते थोडंसं म्हणतात ना की त्यांना रिलेट व्हायला हवा, याचा विचार केला होता. पण ना फार कठीणही नाही म्हणता येणार, कारण खूप गोष्टी माझ्याही रिलेटेड होत्या. कारण मी एक सर्वसामान्य स्त्री आहे जिचं लग्न झालंय. लग्न झाल्यानंतर किंवा लग्न व्हायच्या आधीही खूपशा गोष्टी असतात ज्या नातेसंबंधांमध्ये, रिलेशनशिप्समध्ये होत असतात. त्या आम्ही खऱ्या मी म्हणण्यापेक्षा, मी तर माध्यम आहे एक ॲक्टर म्हणून, पण आमचे लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी उत्तमरित्या लिहिलंय. आम्ही फक्त ती वाक्य पोचवण्याचा प्रयत्न केला, इतकंच. ती वाक्य पोचवण्याचा प्रयत्न करताना अप्रतिम तुम्ही वाक्य पोचलेले, ती जे दाखवायचं आहे ज्या नाटकामधून ते संपूर्ण लोकांपर्यंत पोचलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक संदेश तुम्ही देण्याचा प्रयत्न केलात की नात्यामध्ये कशा पद्धतीने स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, कामं कशी वाटून घेतली पाहिजे. प्रेमाबद्दल तुम्ही बोललात, सेक्सबद्दल तुम्ही बोललेला आहात, विश्वासाबद्दल बोललेला आहात. ह्या संपूर्ण गोष्टी आत्ताच्या काळामध्ये किती महत्त्वाच्या? खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आता हल्ली ना खूप रिलेशनशिप अशी संपतात, बरेच बघतो आपण की काही अर्थ नाही राहिला. नवीन शब्दही ऐकायला आले, सिच्युएशनशिप समथिंग. पण हे सगळं ऐकल्यानंतर ना वाटतं की हे जरा हे चुकीचं आहे, जे काही आहे ते चुकीचं आहे. आपण भले जे काही नातं असेल त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, आणि नातं जपलं तर ते टिकतं ना. आपल्याला जपायलाही हवं ना नातं, आणि जर नातं जपायचं असेल तर त्याच्यासाठी थोडे इनपुट्स द्यावे लागतात, थोडे कष्ट करावे लागतात. सो ते कष्ट आपण एका बाजूने नाही, दोन्ही बाजूने होतात. आता स्त्रीच्या अशा अनेक बाजू असतात जे तिला सांगता येत नाही, कधी बोलता येत नाही, पण तिच्या मनात खूप असतं.
ते फक्त मांडण्याचा एक प्रयत्न होता की समजून घेतलं ना आता सगळं साध्य होतं. अंशुमन सर आणि हेमंत सरांबरोबर तुम्ही काम केलंय, कसा होता तो एक्सपिरियन्स काम करण्याचा? कमाल. म्हणजे आज तुम्ही आमचा पहिला प्रयोग बघितलाय, तुम्ही सांगा तुम्हाला कसं मला तर वाटलं. खूप छान वाटलं. तोच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आम्ही धमाल करतो, मस्ती करतो. मला खूप शिकायला मिळतं दोघांकडनंही आणि मज्जा मज्जा करत आम्ही प्रयोग केलाय आज असं म्हणू शकतो. नवविवाहित जीवन, संसार, त्यातील उत्साह, ऊर्जा, निस्सीम प्रेम, विश्वास, अविश्वास आणि कधी कधी होणारे मतभेद यामुळे नात्यात काय काय घडतं या प्रत्येकाच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींची लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी अगदी सुंदर मांडणी या नाटकाच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच प्रेक्षकांना हे नाटक आपल्याच जीवनातील एक भाग आहे असा आभास देखील होऊ शकतो. कुठलंही नाटक जेव्हा सादर होत असतं ना, त्यावेळेला त्या नाटकाचं लेखन आणि त्याचबरोबर त्या नाटकाचं दिग्दर्शन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण लेखकाने काय लिहिलं आहे आणि दिग्दर्शकाने कसं ते सजवलं आहे, यामधून अभिनेता अभिनेत्री ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं महत्त्वाचं काम करतो. आणि आज जे नाटक आपण बघितलेलं आहे, पाहिले ना मी तुला, शुभारंभाचा प्रयोग झालेला आहे, त्या नाटकाच्या माध्यमातून जो सामाजिक संदेश लेखकांना आणि दिग्दर्शकांना पोचवायचा आहे, ते लेखक दिग्दर्शक सुनील सर आपल्यासोबत आहेत. सर, मनपूर्वक न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत आहे. अनेक महिन्यांनंतर, वर्षांनंतर एक सामाजिक संदेश देणारं एक वेगळं नाटक, कॉमेडी जॉनर असलेलं पण सामाजिक संदेश देणारं नाटक तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणलेलं. पहिलाच प्रश्न आहे की नाटक लिहिताना काय विचार मनामध्ये होता, ती मांडणी आणि कशा पद्धतीने ती संपूर्ण गोष्ट झाली? मांडणी असं म्हणण्यापेक्षा हा विषय म्हणजे असा ॲक्च्युली सगळ्यांच्याच जवळच आहे. अगदी नातेसंबंध हा काही वैश्विक विषय आहे तसं बघायला गेलं. हा काही आणि त्याच्यात जे काही चढ उतार येतात म्हणा किंवा वाद तंटे जे काही आहेत आणि त्याच्यामुळे जी स्त्री आणि पुरुषांमधली जी मानसिकता बदलत जाते आणि त्यामुळे होणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या खूप अशा रिलेट करणाऱ्या असतात. आणि हा एक असा फक्त थॉट होता डोक्यात. फक्त माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की मला अशाच पद्धतीने काहीतरी लिहायचं आहे. पण नाही, वाचनात म्हणजे वाचन करता करता काही मुद्दे सापडले आणि त्याचा अभ्यास आणखी वाढत गेला आणि मग मला कळलं की अरे नाही, हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या लपलेल्या आहेत, ज्या स्त्री पुरुषांना माहीतच नाही आहेत आणि त्यामुळे नातेसंबंध बिघडतात. म्हटलं अरे मग ही कारणं जर आपण त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवली तर मला असं वाटतं की कदाचित आपण सगळे स्त्री आणि पुरुष एकमेकांना समजून घेण्यात आणि या सगळ्यामध्ये बरे उजवे होऊ शकतो आणि आपले नातेसंबंध चांगले टिकू शकतात. हा एकमेव थॉट होता डोक्यात आणि त्या पद्धतीने मी मला जितकं नाटक हे तंत्र कळतं, दिग्दर्शन हे तंत्र कळतं, ते सगळं एकवटून मी त्यातनं व्यक्त होत गेलो अशा प्रकारे. सोपा विषय, साधा विषय, दररोज आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घडणारा तुम्ही विषय मांडलेला होता. लेखक आणि दिग्दर्शक ह्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. लेखक लिखाण करत असताना त्याच्या विचाराने करतो, दिग्दर्शक त्याच्या विचाराने दिग्दर्शित करत असतो. बरोबर. दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीने साकारल्यात. काय चॅलेंजिंग वाटलं की दिग्दर्शक म्हणून काम करताना अरे हे लेखक म्हणून जरा वेगळं लिहिले, किंवा लिखाण करत असताना अरे मी दिग्दर्शक म्हणून असं करणार, असं काय मनामध्ये विचार आला? हां, असं बऱ्याचदा होतं माझं की मी लिहून, म्हणजे जो लिहिणारा सुनील आहे तो वेगळा आहे. तो लिहिताना भरपूर काय लिहित असतो. पण जेव्हा तो एक ॲज अ डिरेक्टर म्हणून काम करायला लागतो तेव्हा मग आपल्याला ते माहिती असतं की बाबा नाही, आपल्याला हे एवढं पोहोचवायचं आहे, हे जरा अति होतं आहे, हे कापायला हवं. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवूनच मग त्याच्यातला लेखक बाजूला राहतो आणि मग दिग्दर्शक सुरू होतो. पण त्या लेखक दिग्दर्शकांचं भांडण सुरू असतंच. सो दॅट इज म्हणजे माझ्यासाठी ते खूप मजेशीर आणि आवडतं आहे असं आहे. सुमुख चित्रनी निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि पहिलंच नाटक तुमचं घेऊन आलेलं आहे. कसं होतं एकूणच प्रकाश आणि एवढी तिघांची स्टार कास्ट तुम्ही नाटकामध्ये उतरले, त्यांच्याबरोबर काम करण्याचा तो आनंद आणि कसा तो प्रवास? खूप सुंदर. म्हणजे सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव मला अप्रोच झाले नाटकासाठी. तेव्हा मला अगोदर चित्र क्लिअर नव्हतं की बाबा नेमकं काय आहे. पण नंतर त्याने मला इंटरेस्ट या सगळ्या गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्या की वी आर एंटरिंग इन द कमर्शियल फील्ड अँड ऑल. तर मी म्हटलं अरे कमाल आहे, म्हटलं चांगली गोष्ट आहे ना. मग आम्ही निखिलसोबत मग त्या सगळ्या गोष्टी चर्चा आणि या सगळ्या झाल्या. त्यानंतर मग कास्टिंगचा एक वेगळा प्रवास झाला आणि असे मग शोधण्यात आणि ह्या सगळ्या कॅरेक्टर फिक्स करण्यात मग अंशुमन भेटला, मग हेमंत भेटला, सुवेदा आली आणि मग एक खूप छान टीम जमली
निखिल आणि सगळ्याच टीम मेंबर्सनी खूप छान सगळ्यांनी प्रतिसाद आणि सगळ्यांनी सपोर्ट आणि मेहनत खूप घेतली आणि त्याचंच मला असं वाटतं हे फळ आज ओपनिंगला दिसलं असावं लोकांना आणि लोक एन्जॉय करत होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की वी आर थ्रू इट. नक्कीच सर, आज पहिला प्रयोग झाला. येणाऱ्या काळामध्ये अजून तुमचे प्रयोग लाईनअपमध्ये आहेत आणि अजून प्रयोग तुमचे संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप सारे आमच्या न्यूज अनकटकडनं शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. सुमुख चित्र ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूमीवर आणणार आहे. त्यातीलच पहिलं नाटक म्हणजे 22 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेले पाहिले न मी तुला हे नाटक. याबाबत सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलंय. आज 22 ऑगस्ट आणि आज जो बालगंधर्वला आपला हा नाटकाचा प्रयोग झाला आहे, पाहिले ना मी तुला, हा शुभारंभाचा प्रयोग झाला आणि नाट्यरसिकांनी त्याला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. बघायला गेलं तर सुमुख चित्र हे आर्यन्सच्या सहकार्याने नाट्यक्षेत्रात पदार्पण करते आणि हे त्याचं पहिलंच नाट्यपुष्प होतं जे रसिकांसाठी 22 ऑगस्टपासून आम्ही रंगमंचावर घेऊन आलेलो. बेसिकली हे नाटक असं आहे की लग्न झालेलं जे जोडपं आहे किंवा लग्न न झालेली जी जोडपी आहेत किंवा जे रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये येणार असतील तर अशा एकंदरीत सर्वांसाठीच एक अशी म्हणूयात की चमचमीत अशी ही खीर आहे. मी खीर म्हणतोय मुद्दाम कारण गोड असते पण ही चमचमीत आहे. कारण तुम्ही एकदा नाट्यगृहात येऊन हा प्रयोग बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की काय पद्धतीचं हे मेजवानी आम्ही सुमुख चित्र तुम्हाला देतोय. हा पहिला प्रयोग होता 22चा आणि उद्या 23ला हा रामकृष्ण मोरेला आहे आणि 24 तारखेला हा शिवाजी मंदिर दादर येथे हा प्रयोग होतोय. त्याचबरोबर याचा 1 तारखेला प्रयोग जो आहे तो पुन्हा आम्ही पुण्यात येतोय. पुण्यातल्या कोथरूडमध्ये आम्ही याचा 1 तारखेला पुन्हा एकदा प्रयोग करतोय. सो जसा आता प्रतिसाद आज पहिल्या प्रयोगाला मिळाला आहे तसाच प्रतिसाद आम्हाला पुढच्याही प्रयोगांना मिळेल आणि तुम्ही येऊन नक्कीच याचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतंय. खरं तर नाटकाची प्रोसेस ही फार सुंदर असते आणि मी एक टप्प्याटप्प्याने तुला उत्तरं देतो की निर्माता म्हणून पदार्पण करणं हे खरंच एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण क्षेत्र आवडीचं असणं हे फक्त त्याला मापक नाही तर त्यामध्ये बाकीच्या गोष्टी इन्क्लूड असतात आणि त्या हळूहळू जशा अवगत गेल्या तसं याच्यामध्ये पाऊल पडत गेलं आणि आता एक मोठी जबाबदारी येते कारण प्रेक्षक मायबाप रसिक यांच्यासाठी काहीतरी करतोय आपण आणि ते त्यांना निखळ हवंय, निखळ मनोरंजन द्यावं हा एक प्रांजळ हेतू आहे. आणि बरं वाटतंय. त्याचबरोबर तू जसं म्हणालास की दिग्दर्शक असतील किंवा लेखक अभिनेता जी काही पूर्ण आपली टीम आहे सुमुख चित्रची त्यांना अप्रोच करताना मनात एक होतं की आपण प्रेक्षकांना काहीतरी चांगलं देऊयात. कारण नेहमीच सध्या धावपळीचं आयुष्य आहे. धावपळीच्या आयुष्यामध्ये बरेच जण जर बघितलं तर स्ट्रेसमध्ये आयुष्य जगतायत किंवा प्रत्येकाच्या मागे काही ना काही स्ट्रेस आहेच. तर याच्यामधून काय वेगळं करता येऊ शकतं तर मनोरंजन. आणि मनोरंजनामध्येही हल्ली मूवीज आहेत किंवा बाकीच्या काही गोष्टीज आहेत जसं की OTT सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर अशा प्लॅटफॉर्म्सवरती अनेक वेब सिरीज किंवा काय अशा माध्यमातून मनोरंजन होतच आहे. पण त्याच्यापेक्षा हटके काय किंवा त्यापेक्षा वेगळं विश्व काय तर ते नाटक. आणि त्यासाठी नाट्यक्षेत्रात यायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं ठरवलं. आणि त्या हिशोबाने मग माझे मित्रच होते सुनील हरिश्चंद्र म्हणजे लेखक दिग्दर्शक आहेत. बऱ्याच नाटकांमधून त्यांचं जे कलाकृती आहे ती आधीपासूनच हिट आहे म्हणजे प्रसिद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे. अभिनेता अभिनेत्री असेल तर अंशुमन नाटकात काम करतोय. अंशुमनचं तर टायमिंग जो आहे तो तुम्ही आल्यानंतर बघाल तर तुम्हाला कळेल की खरंच काय पद्धतीने त्यांनीही मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर सुवेदा आहे अभिनेत्री तर तिनेही एक वेगळ्या पद्धतीचं यामध्ये कार्य जे आहे ते केलेलं आहे. परत हेमंत आहे तर हेमंतचं तर टायमिंग परत दोघांचं म्हणजे तुम्हाला एक ट्रीट आहे या तिघांची. त्या तिघांना अप्रोच होताना त्यांना जेव्हा कथा ऐकवली की अशा पद्धतीची एक कथा आहे आणि आपण काय पद्धतीने वर्कआउट करू शकतो तर याच्यावरती जेव्हा आमची चर्चा झाली चर्चेनंतर निघालं की नाही हा विषय नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आणि ते त्या पद्धतीने आपल्याला प्रतिसादही देणार आणि त्या पद्धतीने ते घडते. सर ते बरं वाटतंय मला एकंदरीत. हास्याची पर्वणी त्यासोबतच स्त्री आणि पुरुष या दोघांची बाजू मांडणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांनी दाद देत कौतुक केलंय. तर खूप छान वाटलं. विनोदी नाटक होतं आणि मुख्य म्हणजे अगदी घराघरात होणाऱ्या रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टी जिवंत झाल्यासारख्या वाटल्या टेबलवर आणि त्यामुळे असे होणाऱ्या गोष्टी
स्टेजवर बघताना खूप आनंद वाटत होता आणि कलाकारांनी खूप छान काम केलं. खूप कॉमेडी आणि खूप मजा आली. आता शुभारंभाच्या प्रयोगाला आलो होतो. पाहिले मी तुलाचे लेखन दिग्दर्शन खरंच खूप छान आहे. नाटकाची मांडणी खूप छान आहे आणि त्याहीपेक्षा सध्याच्या समाजामध्ये असलेला जो सध्याची कौटुंबिक व्यवस्था डळमळीत होतीये, ती डळमळीत का होतीये ह्या प्रश्नावर खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत हे पोहोचवलंय. पंतप्रधानांनी मी असं म्हणेन की हृदयापर्यंत पोहोचवलंय आणि त्यामुळे ते प्रत्येकाला आपलं वाटतं, कारण तो प्रत्येक घरातला विषय आहे आणि अशा पद्धतीचे विषय रंगभूमीवर आले पाहिजे. ही समाज प्रबोधन पण आहे, त्याचबरोबर करमणूक सुद्धा आहे आणि अंशुमन विचारे आणि ही हेमंत पाटील वगैरे मंडळी ग्रेट आहेत. तेव्हा त्यांच्या अभिनयाबद्दल मी काय बोलावं. अप्रतिम नाटक, त्याचे कमीत कमी 1000 प्रयोग व्हावेत. मगाशी पण मी बोललोय, व्हावे आणि महाराष्ट्रातले किंवा प्रत्येक माणसाने हा प्रयोग बघणं खूप गरजेचं आहे. याचं कारण प्रत्येक मनामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये प्रत्येक ठिकाणी ही समस्या आहे. त्याच्यावर एक वेगळं सोल्युशन पण यांनी दिलंय आणि ते खूप छान आहे. धन्यवाद.